नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा विषय विज्ञान आणि या विज्ञान विषयावरती जो घटक आहे पोषण द्रव्ये, या पोषण द्रव्य घटकावरती विचारले जाणारे महत्वाचे 10 प्रश्न. चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी शरीराला त्वरित ऊर्जा कोणते पोषण द्रव्य पुरवते? तर याचं उत्तर जे आहे ते उत्तर आहे कार्बोदके. कार्बोदके आपल्याला त्वरित ऊर्जा पुरवून देते. आणि याविषयी जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर बघा, कार्बोदके हे शरीराचे मुख्य स्रोत आहे आणि 1 ग्रॅम कार्बोदकांपासून सुमारे 4 किलो कॅलरी, बघा 4 किलो कॅलरी आपल्याला ऊर्जा मिळते. आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, तर एनर्जी गिव्हिंग फूड, म्हणजे आपल्याला एनर्जी ते प्रोव्हाइड करतात. म्हणून कार्बोदकांना एनर्जी गिव्हिंग फूड असेही म्हटलं गेलेलं आहे. दुसरा प्रश्न बघूयात, प्रथिने कोणत्या मूलभूत घटकांपासून बनलेली असतात? तर बघा, प्रथिने ही अमिनो आम्ले या मूलभूत घटकापासून बनलेली असतात. आणि याविषयी अधिक माहिती, की अमिनो आम्लाचं म्हणजे आम्ल जे आहेत ते, याविषयी अधिक माहिती, प्रथिनांचे जे सूक्ष्म घटक आहेत ते घटक ते आहेत अमिनो आम्ल, म्हणजे अमिनो आम्लांपासूनच प्रथिने निर्माण झालेली आहेत. आणि हे जे आहे प्रथिने आहेत किंवा ही आम्ल जी आहेत, ही शरीराच्या वाढीसाठी आणि पेशींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. तिसरा प्रश्न बघूया आपण, 1 ग्राम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? तर 1 ग्राम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. बघा, जर कार्बोदके जर आपण बघितले, कार्बोदके आणि प्रथिने प्रथिने या दोघांपासून जर आपण बघितली तर 4 किलो कॅलरी आपल्याला ऊर्जा मिळते. आणि तेच जर आपण बघितले स्निग्ध पदार्थ, तर स्निग्ध पदार्थ जे आहेत यांनाच आपण चरबी पण म्हणतो, चरबी. तर या चरबीपासून किंवा स्निग्ध पदार्थापासून आपल्याला 9 किलो कॅलरी ही आपल्याला मिळत असते. 9 किलो कॅलरी आपल्याला मिळत असते. म्हणजे सगळ्यात जास्त जर म्हटलं तर स्निग्ध पदार्थांपासून मिळते. परंतु त्वरित लवकरात लवकर जे शरीराला प्राप्त होते ते कार्बोदकांपासून प्राप्त होते. आणि आता इथे आपल्याला प्रथिनांचं विचारलंय, तर प्रथिनांचा असो की कार्बोदकांचा असो, त्यापासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा मिळत असते. पुढे बघा, आपण अधिक माहितीसाठी बघितलं की 1 ग्राम प्रथिनापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे 1 ग्राम कार्बोदके सुद्धा 4 किलो कॅलरी ऊर्जा प्रोव्हाइड करतात. आणि 1 ग्राम स्निग्ध पदार्थ जे आहेत ते 9 किलो कॅलरी ऊर्जा आपल्याला देतात. बघा, पुढचा आहे, खालीलपैकी कोणता प्रथिनांचा प्राणीजन्य स्त्रोत आहे? प्राणीजन्य स्त्रोत म्हणजे काय, मिळवणे किंवा तिथून आपल्याला तो मिळत असतो. तर बघा, हे सोयाबीन, डाळी आणि शेंगदाणे हे 3 जे आहेत, हे 3 वनस्पतींपासून मिळतात. वनस्पतींपासून मिळत असतं आपल्याला. परंतु दूध जे आहे ते आपल्याला गाई म्हशींपासून म्हणजे प्राण्यांपासून मिळतं. मग मग आपलं जे उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, दूध. हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याविषयी अधिक माहिती बघितली तर प्राणीजन्य स्त्रोत जे आहे दूध, याला केसिन प्रथिन सुद्धा म्हटलं गेलंय. आणि हे जे आहे अंडी, मांस, मासे हे जे आहे हे प्राणीजन्य स्त्रोत आहेत. तसेच वनस्पतीजन्य स्त्रोत जे आहेत ते डाळी, सोयाबीन, शेंगदाणे, पनीर हे जे आहेत. आता हे पनीर जर म्हटलं तर थोडंसं आपल्याला शंका येईल, की पनीर सुद्धा दुधापासून तयार होतं. म्हणून ते प्राणीजन्य स्त्रोत मध्ये येतं का? तर नाही. दूध जे आहे, दुधावर प्रक्रिया करून पनीर तयार होतं आणि म्हणून ते वनस्पतीजन्यमध्ये आपल्याला घेतलं गेलंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये 5वा प्रश्न बघूया आपण. मानवी शरीराला एका दिवसात साधारण किती किलो कॅलरीची ऊर्जेची गरज असते? आता मानवी शरीर असा उल्लेख केला तर तिथे आपण बघितलं तर जो व्यक्ती आहे, प्रौढ व्यक्ती, या प्रौढ व्यक्तीचं इथे लक्षात घेतलं जातं. आणि प्रौढ व्यक्तीला जे आहे ते 2300 ते 2400 किलो कॅलरी एवढी ऊर्जा लागते. याविषयी अधिक माहिती जर बघितली तर एका प्रौढ निरोगी व्यक्तीला शरीराचे कार्य नीट पार पाडण्यासाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी दररोज 2300 ते 2400 किलो कॅलरी ऊर्जेची आवश्यकता असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 6वा प्रश्न आहे, शरीराला सर्वाधिक ऊर्जा कोणत्या पोषक द्रव्यांपासून मिळते? सर्वाधिक, बघा मगाशीच हा प्रश्न बघितला आपण, की चरबी किंवा स्निग्ध पदार्थ जे आहेत ते 9 किलो कॅलरी आपल्याला देत असतात. प्रथिने जे आहेत त्या प्रथिनांपासून आपल्याला जवळजवळ 4 किलो किलो कॅलरी जे आहे ते मिळत असते. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदके आपण म्हटलं तिथे 4 किलो कॅलरी आपल्याला ऊर्जा मिळते.
आणि याच्यापासून आपल्याला 2 किलो कॅलरी आपल्याला मिळत असते किंवा 2 पेक्षा सुद्धा कमी जीवनसत्वामध्ये एकदम कमी मिळत असते. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्निग्ध पदार्थ. बघा स्निग्ध पदार्थ ज्यापासून आहे त्याच्यापासून 9 किलो कॅलरी आपल्याला ऊर्जा मिळत असते आणि सर्व पोषक द्रव्य जे आहेत त्या इतर पोषक द्रव्यांपेक्षा सर्वात जास्त ऊर्जा ही स्निग्ध पदार्थ म्हणजे चरबीतून आपल्याला मिळत असते. पुढचा प्रश्न बघूयात. रातांधळेपणा म्हणजे नाईट ब्लाइंडनेस असं म्हणतात. तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बघा हा जो आहे रातांधळेपणा हा ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आणि जर आपल्याला हा रातांधळेपणा येऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी आपण गाजर किंवा पालेभाज्या पालेभाज्या ह्या जर आपण खाल्ल्यात किंवा अजून आपण त्याला दूध वगैरे आहे, दूध सॉरी एक लिहिताना चुकलं माझ्याकडनं. दूध असायला पाहिजे. दूध, त्यानंतर मासे हे सुद्धा आपल्याला चालू शकतं. पण महत्त्वाचे जे घटक आहेत, ते आहेत गाजर, पालेभाज्या आहेत. या आपल्याला अ, ए हे जीवनसत्व मिळवण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि हे मिळालं तर आपल्याला रातवणेपणा हा आजार होणार नाही. बघा, जीवनसत्व ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे आणि याच्या अभावामुळे रातवंडपणा हा होत असतो. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहेत? तर पाण्यात जे विद्राव्य आहेत, ते विद्राव्य आहेत बी आणि सी. तर इथे बी हे दिलेलंच नाहीये, फक्त सी दिलंय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे, ते सी आहे. जर आपण बघितलं पाण्यामध्ये, तर पाण्यामध्ये बी आणि सी आहे आणि उरलेले जे काय आहेत ए, डी, ई आणि के हे जे आहेत, हे जीवनसत्वे जे आहेत, ती मेद याच्यामध्ये विद्राव्य आहेत. बघा आपण जर याविषयी अधिक माहिती बघितली, तर पाण्यात विद्राव्य म्हणजे वॉटर सोल्युबल बघितलं जीवनसत्व बी आणि सी आहे आणि मेदात जे आहे त्यामध्ये फ्लॅट सोल्युबल त्याच्यामध्ये ए, डी, ई आणि के हे जे आहेत, हे मेदामध्ये विद्राव्य जीवनसत्वे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बघा आपण जर नीट बघितलं ना तर आपल्याला लक्षात येईल की स्कर्वी हा आजार आपण सी या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. जर आपण ए बघितलं तर एच्या अभावामुळे रातांधळेपणा ठीक आहे. बीच्या मुळे आपण बघितलं की बेरी हा आजार होतो. सी मध्ये स्कर्वी, डी मध्ये मुडदूस, ई चं बघितलं तर ई मध्ये आपण बघूयात की याच्यामध्ये वांझपणा वांझपणा येतो. तर ई मध्ये वांझपणा याप्रमाणे या प्रश्नात जर स्कर्वी हा जर बघितलं तर इथे आपण के सी जीवनसत्व सी हे जे उत्तर आहे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याविषयी अधिक माहिती बघा. जीवनसत्व जे सी आहे त्याच्यामध्ये ऍस्कॉर्बिक ऍसिड असतं आणि हे ऍस्कॉर्बिक ऍसिड जे आहे याच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होत असतो आणि हा आजार झाल्यामुळे हिरड्यातून रक्त किंवा दात सैल म्हणजे दात हलणं हे प्रकार घडत असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 10वा प्रश्न. मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाचा अभाव होतो? मगाशीच आपण बघितलं की ए मुळे रातांधळेपणा, बी मुळे बेरी, सी मुळे बघितलं स्कर्वी आणि डी मुळे मुडदूस. ह्या मगाशी बघितलं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डी असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अधिक माहिती बघूया, की बघा जीवनसत्व डी जे आहे ते हाडे मजबूत करण्यास मदत करते. परंतु ते जर नसतील आपल्या शरीरामध्ये तर लहान मुलांमध्ये मुरदूस असलं किंवा प्रौढ माणसामध्ये असलं तर अस्थिमृदुता म्हणजे हाडं ठिसूळ असणं हा प्रकार घडतो. म्हणजे कुठे साधं पाय घसरून पडलं तरी पण त्यांचे हात किंवा पाय याच्यामध्ये क्रॅक येण्याची जी संभावना आहे ती होत असते आणि त्यामुळे जीवनसत्व डी हे आपल्याला हाडांमध्ये असणं फार महत्वाचं आहे. चला तर मग इथेच थांबूयात. आपण आज बघितलेत की पोषण द्रव्य या घटकांवरती आधारित जे 10 प्रश्न आणि हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या अवतीभोवतीच प्रश्न विचारले आलेले असतात. आता इथे आपण ए जीवनसत्व आणि डी जीवनसत्वाविषयी बघितलं की कोणता अभाव झाला आणि त्यामुळे कुठला आजार होतो. पण याच्या वेळेस बघितलं आपण तर जीवनसत्व बी याच्या अभावामुळे कोणता आजार होतो किंवा जीवनसत्व सी याच्या अभावामुळे कोणता आजार होतो हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर या प्रकारचे उलटे-सुलटे प्रश्न येऊ शकतात. आपण दिलेल्या 4 पर्याय जे आहेत त्यांचं थोडंसं विश्लेषण पण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे थोडा जास्त अभ्यास आपला इथे 10 प्रश्नांमध्ये बराचसा अभ्यास कव्हर होतो. तर अपेक्षा करतो की आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या या
स्वरूपा अकॅडमी यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला पुढील जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत हे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि त्वरित ते व्हिडिओ आपण पाहू शकाल आणि तुमच्या अभ्यासासाठी हे महत्वाचं ठरेल. तोपर्यंत चला तर मग इथेच थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.